नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. सो आत्ता आम्ही शाळेत आलो आहे. तर तुम्हाला असं वाटलं असेल आम्ही विरासाठी आलो आहे. तर विरासाठी नाही आलेलो आहे आम्ही जस्ट आमच्या समोर तस्सू दादा आहे, म्हणजे आमचा तस्माई दादा, त्याला सरप्राईज द्यायला आलेलो आहे. विराला गार्डनमध्ये घेऊन गेलेलो. सो गार्डनमध्ये घेऊन जाता जाता त्याला म्हटलं की आपण तस्माईला बघू, सरप्राईज देऊ. पण तो तर काय अजून आलेला दिसत नाही. चला येतोय का? आमचा तस्माई जरा स्लो आहे, स्लो आरामात आहे ना फुरसतमध्ये. होपफुली तस्माई ज्या शाळेत आहेत त्याच शाळेत मी आणि वैदू दोघे पण आम्ही त्याच शाळेतून आमचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि विरालासुद्धा आम्ही ह्याच शाळेत पुढे मागे आम्ही म्हणजे तिच्या शिक्षणाच्या त्याचा हा तस्माई आहे का नाही. तो बघू, तुला पण इथेच जायचं. तू जाणार स्कूलला जाणार नो बोलते. तू आला तस्माई आला ये काय ये चले चल तस्माई बाय येतोय. बाय कर बाय. आणि शाळा सुटता पाऊस आलाय. तो पाऊस आल्याने आमचा तस्माई भिजला. आला तस्माई आला. बिचारा रे बिचारा. ते आमच्या छत्रीखाली जेवढ्या जणांना घेता येईल तेवढं घेता येते. थांब दीदी आहे ना, दीदी आहे. बिचारे तसू वर बघ तस्माई वर बघ. ही आमची शाळा आणि ही आली तस्माईची बस. तसू बा आता जाईल. कुठे गेला? आला. त्याला आम्ही घेऊन जात नाही कारण असं अलाउड. बाय कर ये बाय. कारण शेवटी रूल इज रूल. आम्ही अचानक भयानक आलोय. तो ह्या रस्त्याने जात होतो आणि त्याची शाळा सुटणार होती म्हणून म्हटलं की त्याला आपण भेटून जाऊया. तसं आता तो घरी भेटेलच. चला जाऊया. तू जाणार स्कूलला जाणार? हा चल काय, हा चल. तुझ्या बापाने नाईट शिफ्ट ठेवलेली. चल. कुठे आपली गाडी? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. आपण कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय. काल आपण गेलेलो आपल्या शाळेत साने गुरुजी विद्यालय जे आहे दादरला गेलेलो विराला गार्डनला घेऊन जायला. पण येता म्हटलं शाळेला जरा विजिट करून येणार, कारण आपलं असं माहीत नाही. बाय गॉड ग्रेस आपल्याला जर विराला पण त्याच शाळेत मिळालं तर खूप चान्सेस एवढेच आहे की वैदू आणि मी आम्ही दोघेही त्याच शाळेतून आहोत. त्याच्यामुळे होपफुली विराला पण त्या शाळेत ॲडमिशन मिळेल. आम्ही मराठी शाळेत होतो आणि आता मराठी शाळेत इतकी राहिली नाही आहे चालू, पण फार 10-12 जणच असतील. आत्ता आपण जातो आहे गणपती प्रदर्शनाला, जे गेल्या वर्षी होतं. गेल्या वर्षी आपण होतो चंदनवाडीला आणि ह्या वर्षी आहे ते काळा चौकीला. सो कुठे चाललो आहे पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. पाऊस आहे, लवकर निघूया, कारण हा परत आला तर मला निघता येणार नाही. आज पाऊस कमी आहे म्हणून मी निघालो आहे बाहेर. अदरवाईज आजार पण चालूच आहे. पण गणपती म्हटलं की आराम नाही बाबा. आता आज तरी शनिवार आहे, उद्या आगमन आहेत. उद्यापासून आगमनं चालू होतात आणि बरंचसं काही धमाल असणार आहे. तर पुढे कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एवढंच सांगेल. चला पुढे. पाऊस होतो. आत्ता आपण आहोत सीता सदन, म्हणजे चिंतामणीच्या अगदी समोरच्या गल्लीत. आणि सीता सदनचा पण गणपती असतो. सो तो गणपती इथे बसतो आणि आपण चाललो आहे काळा चौकीला. जे प्रदर्शन आहे ते गणपती बाप्पांच्या फोटोंचं, जे बरेचसे आपले छायाचित्रकार त्यांनी गेल्या वर्षी टिपलेले आहेत. आणि मी सुद्धा देणार होतो, पण काही कारणास्तव अभावी मला डिले झाला फोटो द्यायला. सो बेटर लक नेक्स्ट टाईम. हे दुसरं सीझन आहे. हा रस्ता जरा मोकळा आहे म्हणून म्हटलं इथून जाऊया. लालबाग परळमध्ये राहतो आणि आपल्याला सगळे रस्ते माहीत नसतात असं होईल का, तो म्हटलं इथून जाऊया. चला. गाडी आपण काल सर्व्हिसिंगला दिलेली, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सर्व्हिसिंग केलेली दिसते. मी देत नाही पावसाळ्यात, कारण पावसाळ्यात पण माझी कुठलीच पुढची बटन म्हणजे जे चालत नव्हते, ना हॉर्न ना स्टार्टर, मला नेहमी किक मारावी लागत होती गाडीला. तो म्हटलं नको देऊयाच म्हणून देऊन आलो. पण आता बऱ्यापैकी गाडी चालते आणि व्यवस्थित चालते. मला गाडीला जराही काही झालेलं आवडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं नको देऊयाच. परत गणपती आहे, आपल्याला कुठे ना कुठे जावं लागतं
गाडी बंद पडली तर प्रॉब्लेम नको. अजून एक गाडीचं थोडीशी कामं करायची आहे. बघू इथलं जर लवकर आवरलं तर आपण ग्रँड रोडला पण जाणार आहोत. लेट सी इथे किती वेळ लागते. आणि हे आपण आलो काळा चौकीला. आपण पोचलोय जिथे आपल्याला पोचायचं आहे, जिथे काळा चौकीचा गणपती बसतो, म्हणजे काळा चौकीचा अबुदनगरचा राजा, तिथेच हे प्रदर्शन आहे. आधी आपण बघूया आपले इंडिकेटर सर्व चालत आहेत का, कारण काल भयंकर पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे इंडिकेटर खराब होतात. हे बघा हे चालत नाही आहे अजूनही. सो हे गेलं. सो ह्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी गाडीचा हॉर्न ऐकला. चालते. चला आत जाऊया. पाऊस खूप पडतोय बाबा, थांब जरा वेळ. हां, सो पाहिलं असेल तुम्ही किती मस्त प्रदर्शन भरवलं आहे. मी सुद्धा फोटो सबमिट करणार होतो, पण काही कारणास्तव वेळेअभावी मी डेडलाईनमध्ये त्यांच्या फोटो नाही गेले. एक कलाकार म्हणून मी पण मला स्वतःला असं वाटतं, मला माहीत नाही बाकीच्यांना माझे फोटो, पण थोडा कुठेतरी माझ्यात पण एक फोटोग्राफर लपलेला आहे. तो अशा प्रदर्शनाला येतो आणि स्पेशली बाप्पाचं प्रदर्शन असं असेल, त्याच्या छायाचित्रांचं असं जे केलेलं आहे, हे दुसरं पर्व होतं जे मी अटेंड केलेलं आहे. पहिल्या वर्षी होतं ते आय गेस ह्याला होतं चर्नी रोडला, आणि सेकंड इयर आपल्या काळा चौकीत आपल्या लालबाग परळपासून जवळ. सो का नाही येणार, वैदू आणि विराला पण घेऊन येणार आहे. पण एक कलाकार म्हणून, एक फोटोग्राफर म्हणून मला खूप आवडलेत काही फोटो. आणि इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला कुठले फोटो आवडले त्याच्यानुसार तुम्हाला 3 नंबर द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते लोक नंबर त्याच्यातले काढणार. बट मी तेवढा कॅपेबल नाही. मी कोणाची गुणवत्ता हे करेन. मला आवडले, सगळ्यांचे फोटो आवडले, पण मला कोणाला नंबर नाही द्यायचे. त्याच्यामुळे कोणीही विनर असेल तर हार्दिक खूप अभिनंदन, आणि सगळ्यांचंच अभिनंदन आहे जेवढ्यांनी इथे सहभाग घेतला आहे. आणि चांगला प्रतिसाद आहे हा मुंबई गणेशोत्सवचा. आपलीच सगळी मुलं आहेत. कधीतरी आपणसुद्धा ह्या गोष्टीत काम करत होतो, पण आता वेळेअभावी नाही मिळत. ठीक आहे, तरी पण जेवढं माझ्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचवेल तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला बघू, अजून एकदा फेरी होईल वैदू आणि विराला घेऊन, कारण मस्त उनको तो बनता आहे. पाऊस पण थांबला आहे. सो एक काम तर झालं. सो आता निघालोच आहे बाहेर, तर दुसरी कामं पण करून घेऊया. कधीपासून हे खूप लूज झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम, कारण बिकॉज हे इथे तुटलेलं आहे. आपण लास्ट टाइम हे वेल्डिंग करून घेतलेलं, बट हे वेल्डिंग करून तात्पुरतं टिकतं. म्हटलं ग्रँड रोडला जाऊन आपण मजबूतवाला बघूया, कारण बरीच वर्ष झाले. हे तेच आहे, प्लस एक सीटचं कवर वगैरे फाटलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण
आपण जरा मॉडिफाय करून घेऊया. हां, तसं बघायला गेलं तर काळाचौकीपासून ग्रँड रोड हे अगदी अर्ध्या तास, अर्धा पण नाही लागणार. गाडी आहे त्याच्यामुळे सोयीस्कर वाटते. अरे हे काय आहे सारखं अडकतं. चला डायरेक्ट ग्रँड रोडला भेटूया. पाऊस नाही म्हणून म्हटलं जाऊया. निघालोच तर हाताबरोबर कामं करून घेऊया. मला जिमला पण सुद्धा जायचं आहे. 2 दिवस गेलो नाही तब्येतीमुळे. आज जावं लागणार बिकॉज विकेंड असला तरी. आणि ऑफिसची पण कामं आहेत. सगळंच आहे यार. कसं मॅनेज करायचं एकट्याने. जातच होतो ग्रँड रोडला. दादा कुठला गणपती आहे? कोल्हापूरचा राजा जो फार आधी निघतो. आणि हा आज निघायला उद्या पोचेल. कारण आपण आहोत अगदी चिंतामणीच्या गल्लीत. आणि जाता माझी आता तुम्ही जर बाहेर निघाला लालबाग परळला तर तुम्हाला आगमनं दिसणारच. आता सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना आपला पूर्ण आगमनातच जाणार. सो आपण जरा इथला शूट करू आणि मग पुढे जाऊ आपल्या कामाला. तर तुम्ही बघत असाल किती मोठी पॅकिंग केलेली आहे. पूर्ण चारी बाजूने गणपती पूर्ण पॅक आहे. आणि ह्या ट्रॉलीवरून गणपती आता कोल्हापूरला जाणार आहे. हा जवळचा प्रवास नाही. जरी आज निघाले तरी गाडी स्लो हळूहळू जात ते उद्या संध्याकाळी 3-4च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये पोहोचतील. आणि कोल्हापूरला तुम्हाला माहितीच असेल किती पाऊस आहे. इथे तुम्हाला इथे पाऊस आहे किती पडतो आहे ती माहिती आहे. विजय असो तर कोल्हापूरला तर काय परिस्थिती असेल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा तर विराजमान झाले ट्रॉलीवर नाही ट्रकवर. पण गणपती बाप्पांच्या मागचं सिंहासन इकडे आहे ते सुद्धा पूर्ण पॅकिंग आहे. इतका लांबचा प्रवास आता इतकं पॅकिंग बनत आहे. हा काय वाटतंय ना. आपल्या लालबाग परळमधून कोल्हापूरला गणपती जातो आणि हे दरवर्षी जातो. दरवर्षी सर्वात प्रथम मूर्ती कोल्हापूरच्या रायाची जाते. त्याच्यानंतर कुर्ल्याचा गणपती, कुर्ल्याचा राजा, धारावीचा सुखकर्ता, असे बरेचसे गणपती जे पहिले जातात. आणि उद्याही 2 बाप्पांचं आगमन आहे. आपण ते सुद्धा कवर करू होपफुली. कारण काही बाप्पा लांबचे असतात त्याच्यामुळे सकाळी लवकर निघतात. सो बघू पॉसिबल झालं तर आपण कवर करू. चला पाऊस यायच्या अगोदर निघूया.
होतो ग्रँड रोडला, पण बाप्पांनी आपल्याला इथेच थांबवलं, कारण बाप्पा जिथे असेल तिथून पाय नाही निघत. आणि हा कोल्हापूरचा राजा आता चालला आहे. काल सकाळी निघालेले ते आज आले, आज मूर्ती घेणार आणि उद्या कोल्हापूरमध्ये धमाल असणार संध्याकाळी 3-4 नंतर. इंस्टाग्रामवर त्यांच्या पेजला फॉलो केलं तर तुम्हाला सर्व दिसेल. आपल्याला काय जाता येणार नाही कोल्हापूरला, बट तुम्हाला इथून जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवलं. गणपती बाप्पा मोरया. हां, आलो आपण राऊंड 2 साठी, आणि राऊंड 2 साठी आपण येऊन आलो आहे वैदू आणि वीराला, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता आज जाऊ आणि दोघींना दाखवू बाप्पांचे फोटो आपल्या. चला आज जाऊया. सो गर्दी वाटत नाही इतकी, पण आतमध्ये काय माहिती गर्दी किती आहे. गणपती बाप्पा होऊया. सो आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं आहे. काय गणपती बाप्पा आहे भाऊ आतमध्ये. इंजेक्शन द्यायला नाही आणलं तुला, ती घाबरते. आणि इथे नाव लिहून आपल्याला ते एक प्रत देणार, त्याच्यावर तुम्ही तुमच्यानुसार नंबर काढायचे आहेत. सो मी तर माझं नाव मगाशीच लिहिलेलं. तर वैदू लिहिते का, चला जा बाप्पाकडे चला. आणि वैदूने बरोबर ओळखलं, हे माझ्या मित्राचं आशिष नांदुर्डेकर त्याने काढलेला हा फोटो आहे गेल्या वर्षीचा. आणि हाच अभुदयनगरचा राजा, जिथे जे प्रदर्शन ठेवलं आहे यावर्षी. आणि तिथे सुद्धा आपला मित्र आहे स्टेजवर, जो हां वैदू नंबर चॉईस करते. हां आवडला, अच्छा नाईस नाईस. तुझ्याकडे तुझी आहे ना लिस्ट, माझी लिस्ट वेगळी आहे. तुझी लिस्ट आहे हाते तुझ्या आहे ना तुझ्या. आणि तिथे सुद्धा माझा मित्र आहे जो ट्रेकर्समध्ये आहे माझ्यासोबत, आणि तिथे तो सांगतोय की ट्रेकिंग करताना काय काळजी घ्यायची असते, कसं घ्यायचं असतं. चला हिला फोटो बघू दे, आपण जरा राऊंड मारू. ही गेल्या वर्षी चंदनवाडीची मूर्ती आहे, गोड गणपती. आपलं हे सेशन या ठिकाणी समाप्त झालं. मी प्रथमेश आणि सौरभ दोघांचे आभार मानतो. जरा माऊ कुठे आहे, माऊ कुठे आहे? हाय हाय नाही आहे, माऊ नाही आहे. अदे एक दे, एक आपल्याला दे. हा एक दे, हा एक दे. हा दे. कोणाला तस्मै दादाला. हा हातात घाल, हातात घाल. हा हॅपी फ्रेंडशिप डे. अरे हात मिळव. ए हात कोण मिळवणार रे? हॅपी फ्रेंडशिप डे. इधर आता आपल्याला छोटा आहे. हॅपी फ्रेंडशिप. ते सगळे छोटेच आहेत. हॅपी फ्रेंडशिप डे. धर. हा आता आरू घाल. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. हा कोण आहे? कोण आहे तो? यश यश. दे 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 दे. हॅपी फ्रेंडशिप डे. ये तुला 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 ना आता संपा. कधी कधी हा जा घेऊन ये जा. अरे अजून एक आला. नमस्कार मंडळी, आणि कालवरून थेट आज स्वागत आहे. म्हणजे आज आहे रविवार आणि आज आहे 4 बाप्पांचं आगमन, जे आपण कव्हर करायला जातोय. काल रात्री वीराला आणि वैदूला घेऊन गेलेलो, तिथून मग आम्ही वीराच्या माऊकडे गेलेलो. त्याच्यामुळे पाऊस होता, त्याच्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं. म्हटलं आज आपण तुम्हाला आगमन दाखवूया, पण मला झालं आहे लेट, कारण सकाळी खाली उतरता वीरा भेटली, कारण पप्पा तिला कुठे बाहेर घेऊन गेलेले. सकाळी घरी असलं की असं तिचे राऊंड चालू असतात. मग तिला आज पहिल्यांदा मी गाडीवर राऊंड मारला आहे, आणि होपफुली ती व्यवस्थित राहिली. पण शॉर्ट डिस्टन्ससाठी ती राहू शकते, असं काही नाही. अजून तिची थोडीशी हाईट गेली ना, म्हणजे हाईट एवढ्या वरती आली ना, तर तिला मी आरामात फिरवू शकतो. कारण आता तिला मी मागे पण नाही बसू शकत वैदू असल्याशिवाय, असं सगळं झालेलं. बट ठीक आहे, शी इज हॅपी. तिला एक राऊंड मारला, पप्पांसोबत जाऊन आली. आता तिला मी घरी ड्रॉप केले, आणि आता आपण चाललो आहे 4 गणपतीचं आहे टोटली. आणि टोटली सगळे गुजरातमधले आहेत. 3 सुरतचे आहेत, 1 गुजरातचा आहे. आणि त्यांचं आगमन आहे स्टुडिओ विजय खातू यांच्या कार्यशाळेतून. एक आहे परळ वर्कशॉप. विजय खातूंची कार्यशाळा आहे चिंचपोकळ्या, बकरी अड्ड्या, नॉट चिंचपोकळा, चिंचपोकळे समजा, भायखळा. आणि परळ वर्कशॉप तुम्हाला माहिती आहे, आपण नेहमी तिथे जातो. आणि गणसंकुलमधून पण आहे, पण गणसंकुलमध्ये मला माहीत नाही. अरे केवढा जवळून गेला बसवाला. गणसंकुलमध्ये आज आगमन तिथून नाही आहे, पण कांबळी आर्ट्समधून आहे, जिथून काल कोल्हापूरचा राजा गेला आहे. सो आपण जितकं जमेल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. मला माहीत नाही तिथे काय सिच्युएशन आहे, कारण गणपती लांबचे तर मे बी लवकर पण निघाले असेल, आणि मला जाईपर्यंत झालेत 12 वाजले. सकाळ आपली अशाच होते. आणि आज आहे गटारी. तुम्हाला गटारीच्या शुभेच्छा, आणि मैत्री दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे टू आपल्या
पूर्ण माझी भ्रमंतीच्या फॅमिलीला. चला थेट जाऊया. खातूनकडे जाऊया का वर्कशॉपला जाऊया मी विचार करतोय. पहिला खातूनकडे जाऊया म्हणजे तसंच जाता येईल. चलो लेट्स गो. आणि हा आपला लोअर परेलचा नवीन झालेला ब्रिज, ज्याच्याने खूप सोयीस्कर होणार आहे लालबागला पोहोचण्यासाठी. कारण याच्या अगोदर जर लालबागला पोहोचायचं असतं तर पूर्ण परळ किंवा महालक्ष्मीला वळसा घालून जावं लागत होतं. पण ह्या ब्रिजमुळे काम सोयीस्कर झालेलं आहे. ॲटलिस्ट गाडी आहे त्यांना तरी. कारण मी असं म्हणतोय कारण इथे फुटपाथ नाही आहे लोकांना चालण्यासाठी, त्याच्यामुळे अजूनही हा ब्रिज पूर्णतः कंप्लीट झालेला नाही. तिथे फुटपाथचं काम चालू आहे माहीत नाही. मधून म्हणजे पहिलं ब्रिज होता. हा वारा बघा किती. त्याच्यामुळे तो ब्रिजही नाही आहे मधला जिथे लोक उतरू शकतात ब्रिजच्या मध्यांत्यावर. सो थोडंसं काम इनकम्प्लीट आहे. चला डायरेक्ट जाऊया आता पुढे. आता आधीच उशीर झाला. त्यात आपण आता आलेलो आहे स्टुडिओ विजय खातू यांच्या वर्कशॉपवर. हे त्यांचं बकरी अड्ड्याला असलेलं खातूंचं वर्कशॉप, जो गेले 2-3 वर्ष त्यापेक्षाही जास्त वर्ष ते इथेच आहे. आणि पहिलं गणसंकुलला असायचं. हा समोर गेला भायकाला रोड, पण मला वाटतं यायला उशीर झाला आहे कारण आगमन तर झालेलं आहे. पुढच्या रविवारी किंवा याच्या येणारे पुढचे सर्व रविवार इकडे एवढी गर्दी असेल की ही पूर्ण जागा भरलेली असते. ऑलमोस्ट हे पण पॅक असतं सगळं. गाड्यांना तर सोडा, इथे बाईकला वगैरे यायला जागाच नसते. माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण जेव्हा शूटला येतो, मला माहिती आहे खूप सारे ब्लॉगर्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, फक्त एवढंच आहे की गणपती पूर्ण होईपर्यंत त्याचे फोटो कोणी पोस्ट करू नका. कारण विचित्र दिसतं ते. कारण विचित्र दिसतं याचा अर्थ असा नाही, ह्या लोकांनी हे मंडप वगैरे ह्याच्यासाठीच बांधतात की गणपती पूर्ण होईपर्यंत कोणी फोटो नाही काढावं. पण तरी पण काही लोक चेहरा दाखवण्यासाठी, हातपाय दाखवण्यासाठी पुढे जातात. आणि मला माहिती आहे तुम्हाला लाईक्स कमेंट्स पाहिजे असतात, बट प्लीज ह्या गोष्टींवर कंट्रोल करा. बाकीच्या गणपतीचं काम चालू आहे, तो आता आपण बाहेरूनच जाऊया कारण गणपतीचं काम अपूर्ण आहे तर काही दाखवण्याचा अर्थ नाही. चलो. सो ताईच्या इथून तर आगमन लेट आहे. आपण आलो आहे कांबळी आटला, जिथे काल कोल्हापूरच्या राजाचं आगमन होतं. आणि आपले स्वरांजली बीट्स लालबाग हे मानवंदना देताना गुजरातच्या गणपतीला, सुरतच्या गणपतीला सॉरी. आणि आतमध्ये गणपती असं आता तुम्हाला दाखवलं सर तयारी चालू आहे, पण माणसं कमी आणली आहेत त्याच्यामुळे माहीत नाही. ह्या ट्रॉलीच्या काल हीच ट्रॉली होती, ट्रॉली नाही.
सो हा गणपती होता सुरतचा विघ्नेश्वर आणि त्याला आता ॲडजस्ट करत आहे ट्रॉलीमध्ये, जेणेकरून त्यांचा पुढे टेम्पो आहे. पण गल्ली ही छोटी असल्यामुळे चिंतामणीची इथे ट्रॅफिक खूप येतो, त्यात सगळे ब्लॉगर फोटोग्राफर. ठीक आहे, सो तुम्हाला दाखवण्या इतपत मला जेवढे शॉर्ट्स मिळत आहेत तेवढे मिळाले. आणि ते कांबळी आर्ट्सचे मालक चालक ज्यांनी ही मूर्ती घडवली ते हे कालचा कोल्हापूरचा राजाही इथूनच गेला आणि हा आज चालला सुरतचा विघ्नेश्वर. अजून 2 गणपतीचं आगमन आहे. जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं की मे बी आगमन झालं आहे, बट नाही झालं आहे, फार लेट होणार आहेत आणि ह्यांना पोचेपर्यंत उद्या तरी उजाडेल. चला, गणपती बाप्पा मोरया. हां, सो ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भेटतोय. आत्ता आपण आहोत परेल वर्कशॉपला. माझ्या समोरच्या साईडला बघताय तोच परेल वर्कशॉप आणि तिथून आहे मल्हारी, जो गुजरातचा आहे, तो पण गुजरातचाच गणपती आहे. पण त्याला उशीर झाला निघाला, म्हणून म्हटलं आपण घरी जाऊन जेवून येऊया. जेवून आलो आहे. आईच्या हातचे मटण वडे खाल्ले आहेत. मला मटण खूप आवडतं चिकनपेक्षा. आणि आता श्रावण चालू होणार, सो घरात काय मिळणार नाही. मी तरी श्रावण नाही पळत, पण माझ्या घरातले सगळे स्ट्रिक्टली पळतात. जोपर्यंत तो बराच काळ चालतात, तर ते त्याला काळ पिळ नाही. आणि अजून तरी गणपती बाहेर निघाला नाही. आपल्याला सगळे टायमिंग माहीत असतं गणपती कधी निघणार आहे. सो म्हटलेलं आरामात जाऊया, जेवून येऊया, पोटाला पण आधार मिळेल. नाहीतर उगाच गटारी आहे, गटारी नाही बोलत त्याला, गतहारी म्हणतात ॲक्च्युली, असंच काहीतरी आहे. पण आपण त्याचं गटारी करून टाकलेलं आहे. सो लोकांची गटारी आहे. बट मी तुमच्यासाठी सगळी आगमनं घेऊन येतो आहे, कारण पुढच्या संडेला 11 तारखेला मे बी माईट बी मी नसा म्हणजे मी नाही आहे, वैदू वीरा आम्ही सगळे बाहेर चाललो आहे. त्याचाही सेपरेट ब्लॉग येईल. बट द थिंग इज, कारण पुढचे येणारे संडे माझे सगळे ब्लॉग असणार आहे आगमनाच्यासाठी, त्याच्यामुळे 11 तारखेचा मला सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. जायचं मन नाही करायचं आहे, कारण गणपती बाप्पा. पण वीराला जर मी वेळ नाही दिला तर मला पण चुकल्यासारखं वाटतं. सो तिला पण मला आगमनं दाखवायची आहेत, बट सगळीच नाही दाखवता येणार. जेवढी मला पॉसिबल होईल तेवढी मी तिला नक्की दाखवेन. आता आपण थेट जाऊया गणपतीच्या आगमनासाठी, जो परेल वर्कशॉपमधून निघतो आहे, मल्हारी. पूर्ण नाव नाही माहीत मला गणेश म्हणजे त्या मंडळाचं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला. परेल वर्कशॉपचं शूट करून आपण जात होतो विजय खातू, स्वर्गीय विजय खातू स्टुडिओ ह्यांच्या
कार्यशाळेत, कारण तिथूनही आज आगमन होतं. बट आज शूट करायला एवढी मजा येते ना, कारण बाप्पा आपल्याकडे सगळीकडे दिसत आहेत. आणि तुम्हाला दाखवतो इथे काय सीन आहे. मी विजय खातूंच्या स्टुडिओकडे तर जात होतो, बट जाता जाता मला मध्येच मला 2 बाप्पा भेटले आणि ग्रेट भेट. मला वाटतं हा तिथलीच मूर्ती आहे जी मला तिथपर्यंत पोचायला थोडा वेळ झाला. तो हे तुम्हाला दिसत आहेत समोरासमोर 2 बाप्पा आहेत. आणि ही राजन झाड यांची मूर्ती आहे. कारण राजन झाडच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असतं की कपाळावरती त्याच्या रौद्र रूप म्हणजे बाप्पाचं समोरून दाखवतो तुम्हाला. आणि माझ्या मते आपल्या खातूंकडून आलेली आहे मूर्ती. ही सुद्धा सुरतला जाते. मला माहिती नाही ही कुठची मूर्ती आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. हां, फायनली गर्दीतून बाहेर आलो आहे. आणि आजपुरते इतकेच गणपती बाप्पा होते. एक कळलं की सुरतचे जेवढे गणपती बाप्पा आहे सगळ्यांचं आगमन त्यांनी एकाच ठिकाणावरून ठेवलं. म्हणजे कार्यशाळा वेगवेगळ्या आहेत पण ते सगळे एकाच ठिकाणी जमलेत. आणि उद्या सुरतला आगमन असेल. जसं कोल्हापूरचा राजा काल निघाला आणि त्यांचं आगमन आज संध्याकाळपासून आहे, तसं सुरतचं आगमन जवळजवळ 4 गणपती गेले. 4ही गणपती मी तुम्हाला कवर करून दाखवले. मला वाटलं नव्हतं की मी करेन, पण सुरतचा विश्वराज, सुरतचा विश्वेश्वर आणि बरेचसे होते गणपती. एक मल्हारी ग्रुप, असे गणपती होते सर्व. सो जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की बोला गणपती बाप्पा मोरया.
सो आजपुरतं एवढंच, या ब्लॉगपुरतं एवढंच. आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. लवकरच पुढचे आगमन पण घेऊन येऊ. पुढचे आगमन आता मला माहीत नाही, पुढच्या विकेंडचे आगमन मी कवर करू शकेन कारण तेव्हा मी बाहेर आहे फॅमिलीसोबत. पण त्याच्यानंतरचे नक्कीच प्रत्येक आगमन आपण कवर करू. ये अपना वादा रहा. चलो टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू सून.